तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे पुणे का तर आज गणेश विसर्जन आहे. तर ते बघण्यासाठीच आम्ही आता माझा मित्र कृष्णा आणि संतोष आम्ही तिघंजण निघालेलो आहे पुण्याकडे. तर फटाफट आता आम्ही निघतो आहे. सकाळचे 7:15 वाजलेले आणि डेक्कन एक्सप्रेस आम्हाला पकडायची आहे. 8 वाजताची आहे ती. तर आता निघतो आहे. अच्छा, तर मित्रांनो काल स्टेशनला आता आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊस भरपूर आहे आणि गाड्या देखील लेट आहे. 8 वाजून गेले तरी आमची गाडी अजून आलेली नाही. आता गाडीचीच वाट बघतोय आम्ही. कधी खूप लेट आहे गाडी. चला, तर फायनली मित्रांनो आम्हाला डेक्कन एक्सप्रेस ट्रेन आम्हाला मिळाली आहे आणि सीट वगैरे पण आहे, चांगली आहे. आणि सोबतच बघा इको पण भेटलेली आहे आमची इथे लास्ट इथे. तर ती पण पुण्याला चाललेली आहे, इकडे चाललेली आहे ती. आणि आम्ही गणपती विसर्जन बघायला चाललेलो आहे. तर मित्रांनो पुणे जंक्शनला आता पोचलेलो आहे आणि आता नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे होऊन निघतो लक्ष्मी रोडला जाणार आहे आणि तिथून विसर्जन आपल्याला बघायला मिळणार आहे. झेंडा हे इथं प्रिपेड ऑटो रिक्षा आहे आणि इथे छोटे मोठे बघा फुल स्टॉल आहे. तर आम्ही निघालो आहे आता लक्ष्मी रोडला आणि या ठिकाणी ना सरकारी रिक्षा आहे प्रिपेड. इथे बघा सरकारी रिक्षा, प्रिपेड ऑटो रिक्षा. तिथं सूचना वगैरे लिहिलेली आहे आणि आपण छत्री ठेवतो तिकडून ये. हां, तर आता आम्ही रिक्षा बघायला गेलो होतो तर ते बोलले खूप गर्दी आहे आणि रिक्षा तेपर्यंत जाणार नाही आहे ना. तर आम्हाला त्यांनी एक सोल्युशन दिलं की तुम्ही मेट्रोने जा. कसबा गणपती सॉरी कसबा स्टेशन आहे, तिथं तुम्ही उतरा आणि तिथून जवळ आहे, तिथून मिरवणूक तुम्हाला पूर्ण भेटेल बघायला मिळेल. हां, तर इथं मेट्रो बघा, आता मेट्रो ट्रेन आता पकडणार आहे आम्ही आणि तिकीट वगैरे कसं काय आहे पुणे स्टेशनवरून कसबा ते आपण बघूया. स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही रिक्षावाल्याला विचारायला गेलो आणि ते रिक्षावालेच ॲक्च्युली ओळखीचे निघाले. ते बोलले होते तुम्ही आमची बाईट घेतली होती आझाद मैदानावर, ते आम्ही ते आंदोलन केलं होतं त्या टायमाचं. म्हणजे त्यांनी मला ओळखलं पण मी त्यांना ओळखलं नव्हतं आणि अचानक आमची भेट झाली आज पुण्यामध्ये. कुठलं आता आम्ही इथं पुणे आता मेट्रो ट्रेन पकडतो आहे. कुठली ट्रेन आहे ती? मेट्रो कुठले नाव कुठले? वंजार म्हणून आहे ट्रेनचं नाव. तर ती ट्रेन पकडून आम्ही उतरणार आहे कसबा पेठला. नाही अरे मला ते ठेवायची ना माझ्या इथे. तर आलेले आहे बघा मेट्रो ट्रेन, बघा कशी आहे पुण्याची. वनाजकडे जाते. मेट्रोचा आपला व्ह्यू मंगळवार बोल मंगळवार हां असं बोलत. संतोष कसं वाटतंय? संतोष कसं वाटतंय? संतोष कुठे गेला तू? अजून खाली जायचं, खाली जायचं बघ, 3 माळे खाली जायचं अजून. किती आहे तर टाईम किती आहे? तर मित्रांनो आपण आलो आहोत आता. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता ग्राउंड फ्लोअरला मेट्रोच्या आणि तुम्ही बघू शकता त्या बाजूला PCMC ट्रेन आहे आणि या बाजूला स्वारगेट. तुम्ही बघत असाल तर स्वारगेट आहे डाव्या बाजूला. आणि गणपती बाप्पा मंगल.
पूर्ण कसबा पेठेमध्ये आता आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसबा देवाची मूर्ती या ठिकाणी आणि जो मूळ अरे इकडे मी जे मूळ देवस्थान आहे ते पुढे आहे कसबा मंदिर आहे आणि त्याची मूर्ती या ठिकाणी मूर्ती विसर्जन करत नाही हे जे छोटे असतात ना मूर्त्या ते विसर्जन करतात. तर मित्रांनो पुण्यातली जी प्रसिद्ध मिसळ आहे बेडेकर मिसळ या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे मिसळ खायला आणि आपले मुंबईचे भाटोबा हे देखील इथे शूट करून गेलेले आहे. नारायणपेठ राजेश कुठे काय पुढे गाडी कसं जायचं तर मित्रांनो आम्ही मिसळपाव घेतलेला आहे बेडेकर हॉटेलमध्ये आणि मिसळ बघू जातो ब्रेड दिलेला आहे कोथिंबीर आहे कांदा आहे आणि हे पोहे आहे ना भाजके आणि शेव आहे आणि शेंगदाणे पण आहे का हां आणि बटाट्याची भाजी पण आहे हां बटाट्याची भाजी पण आहे. तर मित्रांनो या ठिकाणी भाटोबा हा आपल्या मुंबईचा प्रसिद्ध जो खवय्या जो आहे भाटोबा म्हणून आहे चॅनलचं नाव तर ते भाऊसुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी एक्सप्लोअर केला होता आणि त्यांचा व्हिडिओ बघून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मिसळपाव खाण्यासाठी आणि मस्त तर्री बघा लिंबू पिळा बोला काय पाहिजे मित्रांनो आता नाश्ता वगैरे करतो फटाफट आणि एक्सप्लोअर करायला जातो. एक नंबर आहे मस्त आहे ना कसं आहे पिझ्झा गोड आहे तिखट आहे मस्त आहे एकदम एक नंबर आहे एक नंबर मित्रांनो एक नंबर मिसळ आहे आणि नारायणपेठ आहे नारायणपेठ आहे ना काका नाही आला के पण काका नारायणपेठ आहे ना तर नारायणपेठेमधलं बेडेकर चालेल चालेल द्या ना दही आहे का त्याचं बाबा आपल्याला दही पण दिली काकांनी आणि खूप फेमस आहे इथं नारायणपेठेमधलं बेडेकर हॉटेल